चार षटकांचा हा सामना असणारा पहिला षटक. पृथ्वीच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार करतोय, चेंडूला फ्लिक करतोय, चेंडू जातो तो काव कॉर्नरच्या डोक्यावरून. अतिशय जबरदस्त असा धडक. दुसरा चेंडू, इट्स अ कॉन्सेक्युटिव्ह, इट्स ह्यूज अँड हँडसम, इट्स अनदर 6. चांगले मारण्याला फलंदाजाला पोषक अशा ठिकाणी टाकले होते. कोणत्याही प्रकारे चूक केली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूंना कनेक्शन दाखवलं, प्रॉपर कनेक्शन होतं आणि चेंडू सरळ त्याच एका क्षेत्रामध्ये पाठवले. तिसरा चेंडू थोडासा मागे ठेवला, चेंडूला थोडीशी फिरकी मिळाली. हवेत चेंडू आहे, प्रयत्न चांगला होता परंतु झेल मात्र सुटतोय. एक धाव काढली होती आणि दुसरी धाव सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेली आहे. झेल मात्र सोडलेला आहे. हा अतिशय प्रयत्न चांगला होता परंतु हे प्रयत्न मात्र त्यांना यश पाहिजे असते, कारण हे झेलामध्ये रूपांतर करणं अतिशय गरजेचं होतं. पहिले 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर गोलंदाजांनी चांगला कमबॅक केला होता आणि फलंदाजाला बाद करण्यासाठी असा चांगला चेंडू टाकला होता. पुढच्या चेंडूवर पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या वेळेला कोणतीही चूक करत नाहीये. धीरजची खेळी समाप्त. तर सुरुवातीच्या अशीपर्यंत शेवट देण्यात मात्र त्याला अपयश आलं. पहिल्या 3 चेंडूंवर 14 धावा तब्बल काढल्या होत्या त्याने. नंतरच्या 4थ्या चेंडूवर मात्र बाद झाला आणि तंबूत परतला. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी परंतु त्या चांगल्या सुरुवातीला तर कळस चढवणे मात्र बाकीच्या फलंदाजांवर आवश्यक आहे. नवीन फलंदाज येतोय, नवीन बॅटर. नेक्स्ट बॅटर अभिराज मैदानात आलाय. डावखुरा गोलंदाज, चांगल्या प्रकारे चेंडू होता परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतो. चेंडूला वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगली फेक सुद्धा केली होती. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची त्यांनी खबरदारी घेतली. एका धावेवर संतुष्ट होते फलंदाज. धावसंख्येत 1 धावसंख्या होती ती 15 धावा. एक गडी 15 धावा. पहिला षटक चालू आहे. डावखुरा फलंदाज ओंकार या ठिकाणी कशी कामगिरी करेल. उजव्या फलंदाजांना चांगला पूरक असा एंड आहे परंतु डावखुरा फलंदाजांसाठी सुद्धा चांगली पर्वणी आहे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. चांगले क्षेत्ररक्षण परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत आणि या एकेरी दिवशी आपण बघतोय धावसंख्या घेतल्यानंतर षटकाची समाप्ती झालेली आहे. प्रीत यांचे पहिले 2 चेंडू खराब गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं त्याने आणि पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या आहे 1 गडी बाद 16 धावा, 16 रन्स ऑन द स्कोर बुक. दुसरं षटक कशा पद्धतीने कोण घेऊन येते दुसरं षटक, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो. आमचे 12वे खेळाडू आहेत अखंडाला संघाचे साहिल. आज तो 12वा सुद्धा तुझा नक्कीच 11 मध्ये सुद्धा समावेश होईल. कसा होईल याचा प्रयत्न तू करायला पाहिजेस गोलंदाजीसाठी. हितेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला, कशा पद्धतीने हितेश गोलंदाजी करेल आणि ओंकार आणि अभिराज यांची डावखुरी आणि उजवी जोडी कशा पद्धतीने ते सामोरं जाईल हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतो पुन्हा एकदा ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद. बघा, पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि मात्र पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 16 धावसंख्येवर 1 गडी बाद झालाय
तो मात्र सम्राट मिथुन तुटे पुरस्कृत गावदेवी वायशेत या संघाचा. निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बघूया यावेळेस चेंडूवरती ओंकारने फटका खेळून काढलाय आणि मात्र क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारे झेल घेतला आणि ओंकार मात्र बाद. चला मित्रांनो, दुसरा हबरा लागलाय तो गावदेवी वायशेत या संघाला. निघून जाणारा फलंदाज पंकज सिलिंकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बापदेव खंडाले या संघाकडून हितेश गोलंदाजीसाठी आलाय. दुसरं षटक मैदानाच्या वरती आपण पाहतोय आणि मात्र दुसऱ्या षटकामध्ये संघाची धावसंख्या धावपळकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 धावा. 2 गडी बाद 16 धावा. गावदेवी वायशेत संघ मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण सजवले अर्थात बापदेव खंडाले या संघाने हितेश चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. आता मात्र त्याच्या समोर स्ट्राईक एंड वरती पंकज मैदानावरती पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस चेंडूवर चांगल्या प्रकारे पॅडल स्वीप केलंय. चेंडू जातोय तो 4 धावांसाठी चौकार. चौकार त्याने वसूल केलाय. पंकज सिलंकरने आल्या चौकार मारून आपले इरादे मात्र इथे स्पष्ट केलेत आणि मात्र चांगल्या प्रकारे धावसंख्येवरती जाऊन पोहोचते ते 20 या धावसंख्येवरती. हितेश गोलंदाजीसाठी सज्ज होते. वर्षाली एंड करून राईट अराउंड द विकेट. यावेळेचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटचा होता. पंच इथे मात्र नाखुश आहेत. दोन्ही हात जमिनीला समांतर आणि मात्र धाव आली अवांतर. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. सम्राट मिथुन तुटे पुरस्कृत गावदेवी वायशेत संघ मैदानावरती खेळत असताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण एक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आपल्याला घर बसल्या युट्यूब वरती पाहू शकतो. दमदार आमदार चषक मैदानावरती आपण पाहतोय. श्री गणेश थल चालमाला आयोजित आपण पाहतो ही स्पर्धा. भव्य दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या मैदानाचा विचार केला तर तलवार क्रीडांगण 360 अंशाचं हे मैदान. या मैदानावरती नयनरम्य असं हे मैदान आपण पाहतोय. यावेळेस चेंडू राऊंड विकेटचा चेंडू होता. यावेळेस चेंडूवरता पूल करण्याचा प्रयत्न 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडून होती चुकी. जिथे 1 धाव होती तिथे मात्र सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये होतोय आणि मात्र 2 या धावसंख्येने स्कोर कार्ड वाढून जाते 23 या आकड्यावरती. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. गावदेवी वायशेत संघ चांगल्या प्रकारे धावसंख्येचा मात्र त्यांना पार करत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला होता बापदेव खंडाले या संघाने. आणखी एक मोहरा टिपलाय बापदेव खंडाले या संघाने. कमा चला नवीन फलंदाज अभिलाष मैदानामध्ये दाखल होते गावदेवी वायशेत या संघाकडून.
चांगला एक मोठा विध्वंसक फलंदाज आहे. आता मात्र मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी आलाय. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय अभिलाष. हेच कौतुक करावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय त्याच्या षटकामधील आणि मात्र धावा खर्च केल्यात त्या 7 धावा त्याने. 2 गड्यांना सुद्धा तंबूचा रस्ता दाखवलाय. बापदेव खंडाला या संघाकडून गोलंदाजी करत असताना हितेश षटकातील शेवटचा चेंडू राईट राऊंड विकेट. चांगला चेंडू हलक्या त्याने डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला पुश केलाय आणि मात्र खुश राहिलाय तो अभिलाष. 1 धावेने मात्र स्कोर कार्ड येतोय. 2 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत 24 धावा. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 24 धावा धावपलकावरती लागल्यात. 12च मात्र रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय च्या सरासरीने आपण धावपलकावरती धावा जमवत असताना पाहतोय तो सम्राट नितीन पीटे पुरस्कृत गावदेवी वायशेत संघ. चांगल्या प्रकारे सामने आजच्या दिवसामधील आजचा हा पहिला दिवस आणि या 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी नवीन येणारा गोलंदाज यश येतो. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3च्या मोर्चावरती. समोर फलंदाज अभिलाष पाटील. अभिलाष पाटीलनं मोठा फटका भुरकावून दिलाय परंतु त्या चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी पकडलाय झेल आणि अभिलाष पाटील बॅट पुढे गाव. चला मित्रांनो 24 या धावसंख्येवरती 4था हादरा लागलाय गावदेवी वायशेत या संघाला. तिसऱ्या षटकामधील आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केली ती म्हणजे यश या गोलंदाजाने. चांगल्या प्रकारे गोलंदाजी या विकेटवरती जर चांगल्या टप्प्यावरती जर आपण गोलंदाजी केली तर मात्र आपल्याला यश सुद्धा प्राप्त मिळू शकते आणि मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी यशच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघूया नवीन येणारा फलंदाज किशोर. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. ज्यावेळेस चेंडू बघूया पंच मात्र आमच्याकडे वल्लेत आणि सांगतायत हा चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय आणि मात्र धावसंख्येत 1ची भर 25 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होते ती गावदेवी वायशेत या संघाकडून. पहिल्या सत्राचा इथे मात्र खेळ सुरू असताना धीम्या गतीने टाकलेला चेंडू चेंज ऑफ पेस केलाय. या चेंडूवरती ऐन मोक्याच्या क्षणी बोट फोडली आणि मात्र चेंडूने मात्र गती काही पकडलेली नाही आहे आणि मात्र धीम्या गतीचा चेंडू मात्र किशोर मात्र चकतो या चेंडूवरती. हा चेंडू येतोय डॉट. चांगल्या प्रकारे यशची गोलंदाजी राईट राऊंड विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या प्रकारे हलवार गतीने टाकलेले चेंडू मात्र यावेळेसच्या फलंदाजाला काहीसे बसत नाही आहेत आणि त्या कारणास्तव लगातारचा दुसरा चेंडू येतोय हा डॉट चेंडू. चांगल्या प्रकारे गोलंदाजी बापदेव खंडाळे या संघाकडून पाहायला मिळतो. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट येतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्याच नंतर लगातारचे 3 चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतात. हाही चेंडू डॉट. काय गोलंदाजी. या गोलंदाजीसाठी नक्कीच मित्रांनो टाळ्या वाजल्या जातील. पाठबळ दिलं जाईल. ग्रामीण क्रिकेट मित्रांनो आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारे क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी पकडलाय झेल आणि संपलाय किशोराचा खेळ.
6 6 गडी बाद झाले. माफ करा, 5 गडी बाद झाले. यशचं कौतुक करावं लागेल. यश याने एक वाईट फेकला आणि एक गडी सुद्धा बाद केला. एक धाव खर्च करून एक गडी बाद केलाय. अंतिम षटकासाठी निघून येणारा गोलंदाज जितू येतोय गोलंदाजीसाठी. बापदेव खंडाले या संघाकडून अद्यापर्यंत जखडून ठेवले ते मात्र सम्राट मिथुन थिटे पुरस्कृत गावदेवी वायशेत या संघाला. स्ट्राईक एंड वरती अभिराज मैदानावरती पाहायला मिळतोय. तो मात्र सध्याच्या मोसमामध्ये तुफान फॉर्म मध्ये आहे आणि मात्र हा चेंडू मात्र सुद्धा डॉट येतो. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जितू याच्या माध्यमातून एक हाणामारीचा षटक आहे आणि मात्र हाणामारीच्या षटकामध्ये मोठे फटके येणार यात मात्र कोणतीही शंका नाही. राईट ऑन ओव्हर द विकेटचा मारा, खोलवर पद्धतीचा चेंडू. क्रिकेटमध्ये जर आपल्याला वाचायचं असेल तर यॉर्कर शिवाय पर्याय नाही आहे आणि मात्र तो यॉर्कर इथे जितूने मैदानावरती टाकलाय आणि मात्र त्या चेंडूला अभिराज याला सन्मान द्यावा लागलाय. क्रिकेटच्या मित्रांनो हीच तर सूत्र आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा असतो आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्यायचा असतो. आखूड टाप्याचा चेंडू, अशा प्रकारचा चेंडू टाकणं पडलंय महागात. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे मास्टर. या षटकाराच्या मदतीने 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी मैदानावरती. यावेळेस चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता अलॉंग द कारपेट. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चांगली फेकी केली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. सहा गडी बाद झालेत आणि मात्र 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी पहिल्या सत्रामध्ये. जितू मात्र कमबॅक करतोय. बघूया येणारे 5वा चेंडू. 5व्या चेंडूवरती स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला भिरकावून दिलंय, पाठवून दिलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. मदतीने 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी. जितू वरती मात्र हल्ला बॉल केलाय तो फलंदाज अभिराज. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या डावातील. हाही चेंडू मोठा फटका खेळायचा होता अलॉंग द कारपेट. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र इथे बाद. धन्यवाद डीजे मास्टर. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि मात्र 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं ते बापदेव खंडाले संघासमोर. मित्रांनो एक अनाउन्समेंट आहे. जयवल्लार अलिबाग यांच्यासमोर
या चालू सामन्यामधील जो कोणी संघ विजेता होईल तो मात्र जयमल्लार अलिबाग या संघासमोर 2 हात करणार आहे. पहिल्या षटकामध्ये पीठ फळे आलेला. पीठ फळे याने 16 धावा खर्च करून एक गड्याला बाद केलं. त्याच्यानंतर हितेश दुसऱ्या षटकामध्ये आला. हितेशने 2 विकेट काढून मात्र 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये यश आलेला. यश याने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवून 1 धाव खर्च केली आणि मात्र शेवटचा अंतिम निर्णायक षटक घेऊन आला तो म्हणजे जीतू याने 2 विकेट काढून 14 धावा खर्च केल्या आणि मात्र अशा प्रकारे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती गावदेवी वायशेत या संघाची 39 धावा आणि मात्र 40 धावाचं आव्हान समोर ठेवले बापदेव खंडाळे या संघासमोर. तर बापदेव खंडाळे या संघाचं आव्हान कशा प्रकारे टिकवलं जावे हे मात्र सांगण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक विकासदादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद. माईकचा आवाज दे जरा. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना बापदेव खंडाळे विरुद्ध सम्राट मिथून तिथे पुरस्कृत गावदेवी वायशेत. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वायशेत संघाने तब्बल 39 धावा जमवलेल्या आहेत आणि 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते खंडाळा संघासमोर. बघूया कशा पद्धतीने आव्हान घेण्यासाठी त्यांचे 2 सलामीवीर मैदानात उतरत आहेत. पप्पा पाटील आणि त्याचा साथीदार यश वेळे ही जोडी मैदानात आलेली आहे. बघूया कशा पद्धतीने फिरकी आणि वेगवान असं गोलंदाजीचं जे वैविध्यपूर्ण मारा आहे ना वायशेत संघाचा तो कशा पद्धतीने त्यांना सामोरे जातात आणि 40 धावा जमवतात. आणि कालच्या दिवशी हीच दोन्ही संघ सेकंड दुसऱ्या फेरीमध्ये आपण बघितलं तर तिलविरा संघर्षामध्ये लागले होते. अतिशय चांगला सामना रंगतदार सामना झाला होता तो आणि शेवटच्या क्षणाला वायशेत संघाने खंडाळे संघावर मात केली होती. परंतु त्या पराभवाचा वचपा काढण्याचा लगेच दिवस दुसऱ्या दिवशी उजाडलेला आहे. बघूया हे 40 धावा काढून तो लगेच आपली परतफेड करतात का. गोलंदाजीची धुरा बघूया कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पंकजच्या हातावर धीरजच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पुन्हा एकदा धीरजने चांगली सुरुवात आपल्या संघासाठी केली होती. तो आयशीतवाला गेला त्याला यांच्यातील विजेता संघ आणि जय मल्हार संघ दोन्ही संघ तयार राहायचा आहे हे सामना संपल्यानंतर. आणि तदनंतर बॉस फायटर अलिबाग विरुद्ध आई क्रीडा वर्सोली हा संघ सामना होणार आहे. धीरजने आपल्या संघासाठी फलंदाजी चांगली सुरुवात करून दिली होती. बघूया गोलंदाजी कशा पद्धतीने करतोय. फलंदाजीसाठी आपण स्ट्राईकवर बनतोय पप्या आणि त्याचा साथीदार यश ही जोडी मैदानात आलेली आहे. पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला चकवतोय. चेंडू जातो फडमान परिसरामध्ये. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. होते धमा
त्याच्याकडून गलतान थांबण्याचा फायदा घेत 3 धावा तब्बल वसूल केल्या आणि धावसंख्या झालेली ती 2 चेंडूंच्या अखेरीस 7 धावा. पुढच्या चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज झालेला यश खेळण्यास तयार. यश अंदर आई जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूचा टप्पा फलंदाज बघितला गोलंदाजा धीरजने की फलंदाज अंदर आई जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूचा टप्पा आणखी मागे घेतला आणि त्याला थोडंसं लेग ब्रेक सुद्धा केलं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन मिसायला कोणत्याही प्रकारे धाव झालेली नाहीये. गोलंदाज जर स्पिनर असेल आणि यष्टीरक्षक जर थोडंसं लांब असेल तर ते फलंदाजाला पुढे जाण्यास थोडीशी मुभा मिळते. परंतु वैविध्यपूर्ण मारा बघतोय धीरजच्या बॅटमध्ये निघालेला धीरज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. मध्येच लेग ब्रेक टाकतोय, मध्येच फास्टर रन टाकतोय, कधी कधी गुगली टाकतोय. याही वेळेला लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते फलंदाजाला. धावसंख्येत इतकी वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. त्यांना माहिती आहे 40 धावांचं लक्ष्य आहे. 10ची सरासरी गाठायची आहे. सरासरीच्या जवळपास आलेले आहेत. अजूनही आपली काही विकेट गेली नाही, त्याच्यामुळे प्लस पॉईंट आहे त्यांचा फलंदाजी करणाऱ्या खंडाळी संघाचा. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टंपच्या खूप बाहेर पडतोय. चेंडू लेग ब्रेक होतोय, परंतु लेग ब्रेक होताना तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईपर्यंत पंचांना वाटलं की हा चेंडू रेंजच्या बाहेर होता. पंचांचा इशारा आला आमच्या गुणलेखक दीपिकेशसाठी असं वाईट डिलिव्हरी. एक अवांतर धावसंख्येत वाढ झाल्यानंतर 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु मोठा स्ट्रोक्स न मारता केवळ चेंडूला पुश केला त्याने. स्विलिंग मिडअपच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्येत वाढ झाल्यानंतर डबल फिगर्समध्ये जाऊन पोहोचतो. 10 धावा धावफलकावर लागतात. चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली, परंतु त्याला तेवढी साथ मिळालेली नाही क्षेत्ररक्षकांची. क्षेत्ररक्षकांना चकवून धावसंख्येत वाढ होत गेलेली आहेत. पुन्हा एकदा तसाच चेंडूपर्यंत न पोचताच मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा टप्पा थोडासा पुढे होता. फलंदाजांनी कोणताच पदलालिप्य नव्हतं. मारण्याचा प्रयत्न जागेवरून केला. हळवारपणे चेंडू पॅडवर आदळला. कोणत्याही प्रकारे धाव होणार नाही याची दक्षता घेतली क्षेत्ररक्षकांनी आणि हा निर्धाव चेंडूच्या बरोबरच या षटकाची सुद्धा सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 10 धावा. निर्धारित जी आवश्यकता होती धावसंख्येची ती मात्र गाठलेली आहे धाव सरासरी. परंतु पॉवर प्ले होता. जास्तीत जास्त धावा करणं, बोनस धावा करणं हे आपल्या संघासाठी क्रमप्राप्त होतं. परंतु फलंदाजांना कदाचित त्यांच्या गोलंदाजीचा अंदाज आला नाही, कारण वैविध्यपूर्ण मारा धीरज करत होता. दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं. फास्ट करायचा जरा, प्लीज फास्ट, जरा फास्ट करा, जेणेकरून आपल्याला अजून भरपूर सामने आहेत आणि ते कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण केले तर जास्तीत जास्त षटकांचे सामने करता येतील. पप्पा पाटील आणि यश. पप्पाला आपण बघितलं होतं की याच ठिकाणी मैदानामध्ये कित्येक स्पर्धांमध्ये सुद्धा खेळला पप्पा. गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन मिलिंद होतो गोलंदाजीला. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. कर्णधाराने बघूया कशा पद्धतीने मिलिंद गोलंदाजी करणार आणि पप्पा कशा पद्धतीने फलंदाजी करणार. पप्पाकडे खूप मोठा अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाचा फायदा त्याला आपल्या संघासाठी करून द्यावा लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आपण बघूया. डीप स्क्वेअर लेग म्हणजे धीरज पंकज क्षेत्ररक्षण करतोय. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरला लॉंग ऑन लॉंग ऑफ असं 5 क्षेत्ररक्षक आपण बघतो सीमारेषेवर तैनात. त्याचप्रमाणे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, कव्हर असे क्षेत्ररक्षक आपण बघतोय. सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. जो कव्हर मधला क्षेत्ररक्षक होता त्याला स्वीपर क्षेत्रामध्ये पाठवलं जाते. अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची रचना केलेली आहे.
चांगला चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला तर एका धावेपेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत या चेंडूवर. 2 धावा मिळतात. चांगला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढतो, बचावात्मक पद्धतीने खेळून काढतो. मिलिंद लाजवाब गोलंदाजी करतो. अतिशय चांगला टप्प्यावर गोलंदाजी केली होती. मी म्हटलं होतं की अचूक टप्प्यावर चेंडू गोलंदाजी केली तर मात्र फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला सुद्धा थोडंसं हार्ड होऊ शकते खेळणं. क्या बात आहे, बहुत बढिया गेंदबाजी. मिलिंदकडे सुद्धा धीरज आणि पंकज यांचा तालमेल तयार झालेला आहे. गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन करतो. पण पट्ट्यासारखे फलंदाजाला जखडून ठेवलेलं आहे. गावडे निवेशक संघाचं कालच्या दिवसात आपण बघितलं तर खेळल्यामुळे टॉप 5 मध्ये गेल्यामुळे त्यांचं मनोबल नक्कीच उंचावलेलं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी मिलिंदकडून बघायला मिळालेली आहे. तब्बल 13 धावा. अतिशय चांगलं सुंदर मैदान आपल्याला बघायला तलवार मैदान. यावर खरोखर जी मेहनत घेतली ना ती घेतली होती गतवर्षी 2 वर्षामध्ये एमडी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी, अंकुश पाटील आणि त्याच्या साथीदारांनी अतिशय कठोर मेहनत घेतली आणि हे मैदान तयार केलं, खेळण्यायोग्य मैदान तयार केलं होतं आणि त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने लीग सुद्धा होतात. गतवर्षीचं पाऊस एवढे उधाण वारे गेले तरी सुद्धा मैदानाला कोणत्याही प्रकारे भंग आलेला नाही यावर्षी. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी. फसवी गोलंदाजी आहे. फलंदाजांना अंदाज येत नाहीये. स्लोअर वनचा आणखी एक निर्धाव चेंडू जातो. अप्रतिम गोलंदाजी मिलिंदकडून. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. जाणकार प्रेक्षकांनी त्यांच्या पाठीराख्याने नक्कीच टाळा वागून त्या गोलंदाजीचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. धावसंख्या आहे स्थिर. 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर बुक. 40 धावांचं लक्ष मोठं नाहीये, परंतु त्या धावांचं पाठलाग करताना धावसंख्या जमवावी लागेल. हा मात्र चांगला कनेक्शन प्रॉपर आहे, परंतु तिथे वेग कमी आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धीरज त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये लॉंग ऑफ क्षेत्रात आणि यशची खेळी समाप्त. यश बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या अतिशय चांगली गोलंदाजी मिलिंदची. एक फलंदाजाला बाद केला आणि धावा किती खर्च केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यामुळे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होते आणि धावसंख्या आहे ती 40. धावसंख्येला प्रत्युत्तर करताना 13 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ म्हणजे 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आता काउंटडाऊन सुरू होतो. 12 चेंडू आणि तब्बल 27 धावा. म्हणजे लक्ष तसं काय मोठं नाहीये टेनिस क्रिकेटच्या मैदानांमध्ये, परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी होईल आणि कशा पद्धतीने आता फलंदाजी केली जाईल ते बघूया आपण. गोलंदाजी कोणाकडे सोपवली जाते. पंकजच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते. वायशेत संघाची धुरा कित्येक वर्ष आपल्या खांद्यावर या श्रीलंकर बंधूंनी घेतलेली आहे, धीरज आणि पंकज. परंतु अजूनही मला ओळखताना मात्र हे होते, परिश्रम होते. आता पंकजाला माहिती आहे, परंतु ड्रेस बदलून पुन्हा आले तरी काय समजू शकत नाही. अशी ही दोघांची जोडी आहे आणि दोघांची शैली पण तीच आहे फलंदाजीची गोलंदाजीची. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे फलंदाजीसाठीच. पप्याला आता मात्र थोडासा आपला गिअर आहे तो थोडासा चेंज करावा लागेल, कारण पंकजकडे सुद्धा वैविध्यपूर्ण मारा आहे. नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक एंडवर आपण बघतो योगेश पाटील. तो सुद्धा चांगला खेळाडू आहे, परंतु फलंदाजांनी आपली फलंदाजी या मैदानात करून दाखवावी लागेल. पहिला चेंडू थोडासा वेगवान टाकण्याचा प्रयत्न. ऑफस्टंप पिचिंग होता. फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू कदाचित पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येईल. त्यांनी फलंदाजाकडे पंचांकडे आशेने बघितलं होतं, परंतु पंच सांगतात की हा चेंडू वैध आहे. डिलिव्हरी योग्य टप्प्यावर पडलेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला चेंडू वेगात टाकण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टँडची जी लाईन आहे त्याच्या थोडासा बाहेर जातो चेंडू. पंच सौरभ यांच्या सत्यम यांच्याकडून इशारा होतो आमच्या गुणलेखकाला की इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवंत धावसंख्येत वाढ. धावसंख्येत 14 रन्स ऑन द स्कोर बुक. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू स्लोअर वन होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतोय, परंतु पंचांकडे पुन्हा एकदा आशेने बघितलं जातोय. पंच 1 बाउन्सचा इशारा करतायत, परंतु वाईट बॉल मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पंकज. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पे हो रही है. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते.
पुन्हा वेगात टाकण्याचा प्रयत्न दिशाहीन ठरतोय. वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्याचा दिशा हरवून बसली जाते. आणखी एक वाईट बॉल, एक डॉट डिलिव्हरी तर दुसरा वाईट, अशा प्रकारे दोन्ही आपण चेंडू बघितले. 2 डॉट डिलिव्हरी नंतर 2 वाईट बॉल आले. धावसंख्या झाली 15 धावा. पुन्हा एकदा चेंडू आपण बघितला, टप्पा पडल्यानंतर पुन्हा वाईट बॉलची अपेक्षा होती. यष्टिरक्षकाकडून अतिशय चांगली किपिंग. पंचांकडे आशा मागतोय की आशेने बघतो पुन्हा एकदा पट्या फलंदाज की हा सुद्धा वाईन्स आहे चेंडू, वाईट बॉल असू शकेल, परंतु पंच दर्शवतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. 15 धावा फिक्स आहे तो मैदान यामध्ये स्कोर बुकवर. 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी, अतिशय चांगला चेंडू होता. हा टप्पा मात्र लेग ब्रेक गोलंदाजासाठी अतिशय जबरदस्त चेंडू आहे. वुडलँड स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर हा चेंडू अनप्लेबल डिलिव्हरी होते. अतिशय सुरेख चेंडू होता. त्याला व्यवस्थित बाउन्स आणि अगोदरच म्हटलं होतं विकेट ही योग्य टप्प्यावर टाकणार फलंदाजांना घंगरावून टाकणाऱ्या गोलंदाजाला सहाय्यभूत आहे, अतिशय चांगली. परंतु यावेळेला चांगलं प्रॉपर कनेक्शन आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून बघत राहतो. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. या षटकाराशी मात्र जे थोडासा दबाव निर्माण झाला होता खंडाळा संघावर, तो थोडासा दूर होतो. 21 धावा धावफलकावर लागतात. आता इक्वेशन खूप चेंज झालेलं आहे. 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जे विजेतेपदाचं लक्ष आहे, विजयी होण्याचं लक्ष आहे, ते थोडंसं दृष्टिक्षेपात आलेलं आहे. अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळाला पट्ट्याकडून. या पटक्यांची वाट बघतोय तो खंडाळा संघ. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चांगल्या पद्धतीने कनेक्शन केलेलं आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात कोणतीही चूक करत नाहीये. त्या ठिकाणची बॉन्ड सीमारेषा आहे मीटर पर्यंत असल्यामुळे फलंदाज मात्र बाद होतोय. आणखी एक फलंदाज गारद. चांगला स्ट्रोक होता. लोअर फुलटॉस चेंडूला चांगलं कनेक्शन केलं होतं, चांगल्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट केला होता, परंतु सीमारेषेचा वेध घेऊ शकलेला नाही. सीमारेषेचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला चकवू शकलेला नाही. पापा पटेलचा हा फटका आणि सरळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धीरज होता आणि धीरजने कोणतीही चूक केली नाही. फलंदाज बाद होऊन तंबूत परत. चलो फास्ट करा जरा प्लीज, फास्ट डोंट वेस्ट टाइम. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. ओमकार पाटीलच्या हातामध्ये 34 षटक दिले आहे. बघूया कशा पद्धतीने काय करतोय. क्षेत्ररक्षण करताना चूक झाली होती. ओमकार पाटीलला यावेळेला आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय गावदेवी वायशेत संघाकडून. ओमकार पाटील नवीन आलेला फलंदाज. योगेश पाटीलच्या साथीवर आलाय सागर. आता मात्र योगेश्वर मदार आहे संपूर्ण संघाची, कारण 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. ओमकार पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिला. ओमकार सूर्यकांत पाटील राईट अबाउट द विकेट. पहिला चेंडू, वेगवान गोलंदाज त्याच्या बॉलिंग रिदमवरून होते. क्या बात है, बहुत बढ़िया गेम. पॅडवर आदळतो जोरदार अपील आणि त्यांचा अपील उचलून धरतात आणि फलंदाज बाद. योगेशने प्रयत्न चांगला केला होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क आला नाही. चेंडू पॅडवर आदळला. नवीन फलंदाज येतो प्रीत फळे.
फलंदाजी गोलंदाजी करत असताना त्याच्यावर हल्लाबोल झाला होता, परंतु आता मात्र त्याला फलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू आणि 19 धावा. चला जय मल्हार संघ आपला कर्णधार पाठवा. जय मल्हार अलिबाग. ओंकार पाटील पुढचा चेंडू घेऊन तयार होतो. पृथ्वी हो फसवा चेंडू. टप्पा आउट ऑफ द ऑप्शन पडतोय. चेंडू टप्पा पडा आणखी बाहेर जातोय. याच्या ॲटिट्यूडवरून वाटतंय ओंकारच्या की हा चेंडू वेगवान गोलंदाज आहे, परंतु टप्पा खूप स्लोअर पद्धतीने पडतोय. व्हाईट बॉल मात्र मिळालेला नाही. एक धावसंख्या वाढलेली 22 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू 18 धावा. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चूक होत नाहीये आणि आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. प्रीत आला. प्रीतने मारला आणि प्रीत गेला. काही धावसंख्या जमवली आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 22 धावा. आता मात्र अवघड आव्हान होत चालले. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज जितू. जितूला मात्र आता काहीतरी करामत करून दाखवावे लागेल. षटकारांची हॅट्रिक जी मृणाल वळसोकरने या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक मारलेली आहे आपल्या नावावर, ती दुसरी हॅट्रिकची नोंद जितूच्या नावावर करावी लागेल जर जिंकायचा असेल तर. बघूया ओंकार कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. ओंकारकडे फसवे चेंडू आहेत. अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाजी करतो. फसवी गोलंदाजी करतोय. पहिल्या दोन्ही चेंडूंवर फलंदाजाला अंदाज आलेला नाहीये. 2 चेंडूंवर 2 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत त्यांनी. उलटा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यावर स्ट्रोक्स काय आलेले नाहीये. कोपऱ्यात चेंडू लागला. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. 1 धाव मिळाली आणि धावसंख्येत 1ची वाढ झाल्यावर 23 धावा धावफलकावर दिसत आहेत आणि आवश्यकता आहे ती आता 17 धावांची 3 चेंडूंमध्ये, म्हणजे 3 षटकार. 3 चेंडू 3 षटकार पाहिजे, आवश्यकता आहे. चला जय मल्हार संघ आपला कर्णधार पाठवा समालोचन कक्षाजवळ. खराब चेंडू. पुरेपूर समाचार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. षटकार आल्यानंतर मात्र सामन्यामध्ये थोडीशी जान निर्माण झालेली आहे. 2 चेंडू शिल्लक येणं बाकी आहेत आणि 11 धावांचे, म्हणजे दोन्ही चेंडूंवर जर 2 षटकार आले तर मात्र बागदेव खंडाळा संघ पुढच्या फेरीत जय मल्हार सोबत 2 हात करेल. अन्यथा बघूया. हे महत्वाचा चेंडू आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. थोडासा उशिरा का होईना, परंतु सागरच्या बॅटमधून एक धडाकेबाज स्ट्रोक बघायला मिळालेला आहे. अप्रतिम असा दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळाला 6 धावांसाठी. एक त्यावर चांगलं टायमिंग होतं, अचूक होतं, त्यात तेवढी ताकद सुद्धा होती. बघूया ओंकार काय करतोय. 2 चेंडू 11 धावा. हा मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? यस, प्रयत्न तर होतोय आणि यशस्वी सुद्धा होतोय. 2 धावा मिळत आहेत. आता 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल किंवा नो बॉल आता येऊन सुद्धा सामना, नो बॉल जर पडले गेला आणि तर मात्र सामन्याचं चित्र बदलू शकते. 1 चेंडू आणि 9 धावा. 9 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट डिलिव्हरी.
हे करण्यासाठी या लगेच वैशेष संघ मॅन ऑफ द मॅच कोण आहे तो आमचा जोपर्यंत गुणलेखक काढेल तोपर्यंत ओंकार पाटील आपल्यासाठी पारितोषिक आलेलं आहे अंकुश पाटील यांच्याकडून. मोबाईल चेक कर, गुगल पेने पोहोचलेले आहेत ते 500 रुपये. ओंकार हात वरती कर, भेटले ना? म्हणजे मोबाईल चेक कर, 500 रुपये तुझ्या गुगल पेने पोहोचलेले आहेत अकाउंटमध्ये. नाणेफेक होते या ठिकाणी. चला कॅप्टन वैशेष संघ कर्णधार पाठवा. आणि मॅन ऑफ द मॅच मिलिंद. 3 धावा देऊन 2 विकेट्स. मॅन ऑफ द मॅच मिलिंद. हो मिलिंद, तू पण ये इकडे. एक ओव्हर केल्यास दमू शकत नाही. मॅन ऑफ द मॅच तीन षटकांचा हा सामना राहील. मॅन ऑफ द मॅच साठी मिलिंद पाटील आलेले आहेत. सूरज कोळी आपल्या स्टेजवर द्यायचे आपण मॅन ऑफ द मॅच. याच्यानंतरचा सामना, हा चालू सामना संपल्यावर लगेच बॉस फायटर आली